लई भारीचा टीझर रिलीज झाल्यानंतर लई भारीची लई हवा तयार झाली आहे। बऱ्याच दिवसांनी निशिकांत कामत आणि अजय अतुल सगळेच मराठीत काम करताना दिसणार आहेत। रितेश देशमुख स्वतःच्या पहिल्या एंट्री सोबत सलमानची ही मराठीतली पहिली एंट्री करणार आहे। सो चित्रपटात ऍक्शन आहे आणि ऍक्शनच्या सोबत लागणारे सगळे एलिमेंट्स आहेत। ऍक्शनला जोड आहे ती भन्नाट डायलॉग्सची। या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना तर हा माऊली नाव नाही लावणार। आणि हे डायलॉग्स भन्नाट करायचे तर जसा तगडा हिरो हवा तसा तगडा विलनही हवा। सो शरद केळकर एक रांगडा विलन बनून आपल्या समोर येतोय। हिरोचं विलनशी का वाजतं तर त्याचं कारण आहे मौलीची म्हणजेच हिरोची आई। संग्राम या माऊलीची माऊली हाय ती हाय माझी। सो बॉलिवूडचं मावर असणारं अगाध प्रेम इथेही पाहायला मिळणार आहे। त्यात आईचा रोलही बॉलिवूडची नवीन आई तन्वी आझमी करते, त्यामुळे बॉलिवूड इफेक्ट इथे नक्की असणार। मसाला चित्रपटाचा सर्वात लाडका भाग म्हणजे रंगपंचमीचा रोमॅन्स, त्यामुळे या चित्रपटात होळीचं एक गाणं आहे ज्यात रितेश आणि राधिका आपटेचा रोमॅन्स पाहायला मिळेल। गावच्या मुलीच्या रोलमध्ये राधिका आपटे अगदी शोभून दिसली आहे। शिवाय तिच्या बोलक्या डोळ्यांनी ट्रेलर मध्येच आपली जादू दाखवली आहे। आणि आता ट्रेलरची एक शेवटची खास बात ही अशी, मौली आणि विठू माऊली यांची तुलना। मौलीचं नाव विठू माऊलीच्या नावाशी साधर्म्य साधतं। शिवाय वारकऱ्यांच्या जत्रेतला हा सीन तुम्हाला ही जाणीव नक्की करून देतो। इतकंच नाही तर ट्रेलर मधला शेवटचा डायलॉगही विठ्ठल आणि मौलीचं हे कनेक्शन एक्सप्लेन करतो। स्वतः चित्रपटाचा दिग्दर्शक निशिकांत कामतही म्हणतोय की एक फुल फ्लेज मनोरंजक सिनेमा बनवणं हेच आमचं एम होतं। सो 11 जुलैला प्रेक्षागृहात लई भारी रिस्पॉन्स द्यायला विसरू नका।